विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. नमस्कार, माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत. या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत महान शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांच्याविषयी. त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन 1809 ते इसवी सन 1882. सुरुवातीला ओव्या. थोर पितामह डार्विन सजीव सृष्टीचे करी आकलन, तत्वशोधी समर्पण जीवनाचे करिहा. बहुत कष्ट घेतले कोते शब्द झेलले, जगभरी पर्यटन केले निरीक्षण करावया. सजीव उत्क्रांतीचा वृक्ष वाढीला वर्षे लक्ष लक्ष, निरीक्षण करून सापेक्ष सिद्धांत नवा मांडला. धर्मग्रंथ देशोदेशीचे सांगती मूळ उत्पत्तीचे, ईश्वर कारण निर्मितीचे मानव सर्वश्रेष्ठ हा. कुणी म्हणती आदाम इव, कुणी म्हणती ब्रह्मदेव, डार्विन म्हणे सर्व सजीव जन्मती निसर्गा कारणे. उत्क्रांतीचा हा डोलारा अब्जावधी वर्षांचा फुलोरा, जीवाणूपासून जन्मे सारा सजीवांचा मेळ हा. आता ऐकूयात माहिती. मानवी इतिहासात अनेक संकल्पनांचा समावेश धार्मिक ग्रंथांमध्ये झालेला आढळून येतो. मानवाची उत्पत्ती ही एक अशीच संकल्पना आहे. निरनिराळ्या धर्मग्रंथांमध्ये त्याविषयी निरनिराळ्या कल्पना मांडण्यात आल्या आहेत. या विश्वाची निर्मिती ईश्वराने 7 दिवसांमध्ये केली या कल्पनेचा बायबल या धर्मग्रंथात समावेश आहे. हिंदू धर्माला प्रमाण असणाऱ्या काही ग्रंथांमधून विश्वाच्या उत्पत्तीबद्दल अधिक व्यापक भूमिका घेतलेली असली तरी हे जग ब्रह्मदेवाने निर्माण केले असे मानले जाते. गौतम बुद्धाने या कल्पना त्याज्य ठरवल्या असल्या तरी मानवाची उत्पत्ती कशी झाली याविषयीचे भाष्य मात्र केलेले नाही. या पार्श्वभूमीवर चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने एकूणच सजीवांची उत्पत्ती आणि मानवाची उत्पत्ती आणि विकास याविषयी संशोधन केले. हे संशोधन करीत असताना त्यांनी पक्षी, प्राणी, मानव, भौगोलिक रचना आणि भूस्तरांमध्ये आढळणारे प्राण्यांचे अवशेष यांचे निरीक्षण आणि अभ्यास केला. पृथ्वीवर एकपेशीय प्राण्यापासून मानव प्राण्यांपर्यंत अशी प्राण्यांची शिडी दिसून येते. मानवी आकलनामध्ये जे एक प्रचंड स्थित्यंतर झाले ते मानवाच्या उत्क्रांतीविषयी आहे. मानवाच्या निरीक्षणामधून इतर प्राण्यांच्या तुलनेत मानव हा अधिक बुद्धिमान आहे याची जाणीव त्याला झाली. परंतु त्याही पुढे जाऊन तो स्वतःला इतर प्राण्यांच्या तुलनेत देव आणि निसर्ग यांचा अधिक लाडका आहे असे समजू लागला. त्यामुळे निसर्गाविषयी विचार करताना तो स्वतःला अलिप्त ठेवून विचार करू लागला. त्यामुळे प्राणी, वनस्पती यांना लागू पडणारे नियम मानवासाठी नाहीत
अशी त्यांची ठाम धारणा झाली. विधात्याने मानवाची निर्मिती विशिष्ट कारणांसाठी आणि या जगाचा उद्धार करण्यासाठी केली आहे हे तत्व स्वीकारले. मानव हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. त्याची निर्मिती वेगळ्या प्रकारे झाली असून त्याची खास उद्दिष्टे आहेत अशी ठाम धारणा सर्वत्र अस्तित्वात होती. डार्विन यांनी या कल्पनेला छेद देणारा सिद्धांत मांडला. मानवाचा विकास हा पृथ्वीवरील सजीवांच्या विकासाचा एक भाग आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. हे प्रतिपादन क्रांतिकारी स्वरूपाचे असल्यामुळे साहजिकच धर्ममताच्या ते विरुद्ध होते. सजीवाची उत्पत्ती एकपेशी सूक्ष्मजीवांपासून सुरू होऊन मानवाच्या विकासापर्यंत झाली. या प्रतिपादनामुळे सर्व प्राण्यांमध्ये समान असे काही गुणधर्म आहेत हे तत्व पुढे आले. सजीवांना टिकून राहण्यासाठी सक्षमता आवश्यक आहे ही बाब पुढे आली. तुम्ही ऐकलं असेल सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, अर्थात जो सक्षम तोच वाचणार. हा सिद्धांत मांडण्यासाठी त्यांना अपार कष्ट घ्यावे लागले. सिद्धांत म्हणल्यावर त्याला झालेला विरोधही त्यांना सहन करावा लागला. डार्विन यांच्या संशोधनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी जीवन विकासाच्या मांडलेल्या सिद्धांताला पुढे जनुकांच्या स्वरूपात आधार प्राप्त झाले. या सिद्धांताच्या आकलनामध्ये अद्यापही काही त्रुटी आहेत, कारण त्याला आधारभूत असे पुरावे उपलब्ध नाहीत. असे असले तरी सजीवांचा विकास कसा झाला हे समजून घेण्यासाठी डार्विन यांनी मांडलेला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा सर्वात समर्पक असा सिद्धांत आहे. त्यांच्या सिद्धांतानुसार मानवी प्राण्यांची निर्मिती आणि विकास हा सजीवांची निर्मिती आणि विकास याचाच एक भाग आहे. त्यामुळे माणूस हा इतर प्राण्यांप्रमाणेच एक प्राणी असून त्याला स्वतंत्रपणे निर्माण करण्यात आलेले नाही. डार्विनच्या सिद्धांतानुसार प्राण्यांच्या अनुवांशिक गुणधर्मामध्ये बदल होऊन नवीन प्रकारचे प्राणी निर्माण होतात. हे प्राणी भौगोलिक परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेण्यासाठी काही गुणधर्म विकसित करतात. हे आपले म्हणणे पटवून देण्यासाठी त्यांनी भूस्तरात सापडणारे प्राण्यांचे अवशेष, त्याचप्रमाणे भारतासकट इतर खंडांमध्ये आढळणारी कबुतरे आणि त्यांचे गुणधर्म यांचा अभ्यास केला. आपला हा सिद्धांत मांडण्यासाठी डार्विन यांनी अनेक ठिकाणी प्रवास केला. जहाजातून प्रवास करता यावा यासाठी त्यांनी सहाय्यकाचेही काम केले. दक्षिण आफ्रिकेच्या जवळची बेटे, गॅलापागोस अशा अनेक ठिकाणी भेटी देऊन त्यांनी निरीक्षण केले. तब्बल 20 वर्षांनंतर त्यांनी आपला सिद्धांत मांडणारे ओरिजिन ऑफ स्पीशीज हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यांच्या या सिद्धांताला चर्चकडून जोरदार विरोध झाला, परंतु आता मात्र त्यांचा सिद्धांत सर्वमान्य झाला आहे. श्रोतेहो, ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात तुम्ही ऐकलीत माहिती शास्त्रज्ञ डार्विन यांची. ओवी गायन, कल्पनाविस्तार आणि सादरीकरण केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी. धन्यवाद.